एका गावामध्ये मणिराम नावाचा माणूस सुखाने राहत होता। रोज दिवसाची सुरुवात रोज सकाळी एका गरमागरम चहाच्या कपाने करत असायचे। एक दिवस त्याला चहा बरोबर बिस्किट खाण्याची इच्छा झाली। मग त्या दिवशीपासून तो रोजच सकाळी चहा बरोबर बिस्किटे खाऊ लागला। बिस्किटे खाण्यामुळे त्याच्या जीवनामध्ये खर्च वाढला। मग अतिरिक्त काम करण्यासाठी तो कामाचा शोध घेऊ लागला। कामाचा शोध लागल्यानंतर आता मणिराम बिस्किटांऐवजी टोस्ट आणि सँडविच खाऊ लागला। टोस्ट आणि सँडविच खाण्यामुळे पुन्हा त्याच्या खर्चामध्ये वाढ झाली। पुन्हा नवीन उत्पन्नासाठी मणिराम वेगवेगळं काम शोधू लागला। पुन्हा त्याला तेच घडलं। पुन्हा दुष्टचक्र चालू झालं। पुन्हा त्याला नवं काम मिळालं आणि आता मणिराम चहा बरोबर टोस्ट, सँडविच आणि आमलेटही खाऊ लागला। मणिरामच्या या चहा, टोस्ट आणि आमलेट खाण्यामुळे त्याच्या खर्चात पुन्हा वाढ झाली। पुन्हा त्याला पैशाची चणचण भासू लागली आणि मग पैसे आणि उत्पन्न वाढवण्यासाठी पुन्हा मणिराम वेगवेगळ्या कामाच्या शोधात निघाला। परत तेच झालं। परत त्याच प्रश्नांची मालिका। परत नव्याने त्याला उत्पन्न मिळालं, पण वाढलेलं उत्पन्न मणिरामला नवीन खर्च आणि जिभेची चोचले पुरवण्याची इच्छा निर्माण करू लागलं। मग पुन्हा मणिराम सकाळीच्या नाश्त्यामध्ये चहा बरोबर टोस्ट, सँडविच, आमलेट आणि केक सोबत लोण्याचाही वापर करू लागला। यामुळे मणिरामच्या आरोग्यामध्ये बिघाड झाला। त्याची तब्येत आता पहिल्यासारखी साथ देऊन नव्हती। उत्पन्न तर कमी झालं, मात्र जिभेचे चोचले पुरवण्याची लागलेली सवय आणि सुखाचा लागलेला नवीन शोध त्याला आता स्वस्थ बसू देत नव्हता। मग एका छोट्या इच्छेमुळे कशा प्रकारे मोठी समस्या निर्माण झाली, आपण एकदम या चहा, बिस्किट, टोस्ट, सँडविचच्या उदाहरणातून घेऊ शकतो। असे मणिराम तुम्हाला गावोगावी शहरांच्या गल्लोगल्ली सापडतील। मग माणसाने स्वतःच्या इच्छा, आवश्यकता आणि गरजाचा जर यातील फरक शोधून नाही काढला तर तो कशा प्रकारे भिकेला लागतो किंवा भिकेचे डोहाळे लागतात किंवा अनावश्यक गोष्टींचा संग्रह करू लागतो आणि त्याचं जीवन फक्त आणि फक्त जिभेचे चोचले पुरवणे आणि शरीराला चांगले कपडे घालणे याच गोष्टीमध्ये त्याचं आयुष्य कसं खर्च होतं हे एकदम लहानशा उदाहरणातून आपण शिकू शकतो। आपण अनावश्यक खर्च टाळून योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी कसं प्रवृत्त व्हायचं यासाठी मणिरामची गोष्ट निश्चित उपयुक्त ठरेल। धन्यवाद।